बागलाण कोटबेलमध्ये काळरात्र, सापाच्या हल्ल्यातून बालिकेचा थरारक बचाव। सटाणा बागलाण, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यात कोटबेल गाव अंधारात बुडाले। त्यात संध्याकाळी शेतकरी नंदकुमार हिरे यांची 5 वर्षांची मुलगी भूमी अंगणात खेळत असताना काळ्या कोब्रा सापाने अचानक तिच्यावर हल्ला केला व भूमीला दंश केला। आई व वडिलांनी तातडीने तिला सटाणा ग्रामीण रुग्णालयात नेले, मात्र तिथे प्रतिविष लस उपलब्ध नसल्यामुळे भूमीचे प्राण वाचवण्यासाठी वडिलांनी तिला मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले। डॉक्टर अभय पोद्दार, डॉक्टर आशिष अजमेरे आणि त्यांच्या टीमने अथक प्रयत्न केले। विष शरीरात पसरत असतानाही त्वरित उपचार सुरू करण्यात आले। मृत्यूशी चाललेल्या या संघर्षात अखेर भूमीने डोळे उघडले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। गावकऱ्यांनी डॉक्टरांना देवदूत मानले, तर पालकांनी आपल्या चिमुकलीला पुन्हा हसताना पाहताच अश्रूंना वाट मोकळी करून दिली। ही घटना सर्पदंशाच्या धोक्याची जाणीव करून देणारी असून सावधगिरी बाळगण्याचा इशारा देत आहे। मी पाणी देतो बघा, तुला पाणी देतो। हाय कर इकडे इथे भूमी इकडे बघ, पाणी देतो तुला। बाय कर भूमी इकडे बाय कर, गाडी बॉटल दाखवली त्याला हाय कर। काकांना इकडे असं कर ना, इकडे बघ। फोटो घे तुझा। सांगा काय झालं होतं नेमकं? आम्ही कोटबेलला घरी होतो। आम्हाला 6 वाजेला त्याच्या माणूचा फोन आला, भूमीच्या माणूचा। भूमीला असं झालं होतं, तिला ना सापाने चावलं। मग आम्ही तिथून पाऊस चालूच होता, भर पावसात धावत पळत सटाण्यापर्यंत आलो। तिथं लस अवेलेबल नव्हती। मग त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, लगेच मालेगावला आलो। इथं लगेच उपचार तिच्यावर सुरू झाले। अभय पोद्दार सर त्यांनी खूप मदत केली आणि त्यांच्या टीमने पण आम्हाला पूर्ण साथ दिली। रात्रभर सिस्टर होत्या, त्यांचे जे कंपाऊंडर होते, एक मॅडम होत्या, त्यांचे नाव काही सांगता येणार नाही, पण रात्रभर ते भूमी करत आमच्यासोबत रात्रभर जागत होते। तिचे मामा जागत होते, मी परत ती टीम पूर्ण आमच्यासोबत रात्रभर अशी जागत होती। आम्ही या शासकीय रुग्णालयाचे मनापासून आभार व्यक्त करतो। सांगा कारभारी अरुण गिरारी, राहणार विंचुरे, तालुका सटाणा। ओके, काय झालं नेमकं? 6:30 वाजता शेतातून आलो आम्ही। घरी आल्यावर लाईट पण गेली, पाऊस चालू झाला। पाऊस चालू झाल्यावर ते आम्ही घरात बसलेलो होतो आणि ती बाहेर पडीमध्ये खेळायला गेल्यानंतर ते लाईट नसल्यामुळे ते काहीच समजलं नाही। तिला सर्पदंश झाला। त्याच्यानंतर आम्हाला शंका आली, मुलगी म्हणायला लागली की पप्पा भूमीला काहीतरी झालं बुवा असं। बघायला गेलो तर आम्हाला ते आढळलं। आम्ही लगेच सटाण्याला आलो, सटाण्याहून मालेगाव। किती वर्षाची भूमी? ते आता 5 वर्षाची। आणि कोणता साप चावला? कोब्रा। ठीक आहे, धन्यवाद। बरोबर, काय झालं सर नेमकं? काल संध्याकाळी 7:45च्या सुमारास ग्रामीण रुग्णालय सटाणा येथून भूमी नावाची ही 5 वर्षाची मुलगी कोब्रा बाईट सर्पदंश झालेला असल्याने तिला इथं रेफर करण्यात आलं, संदर्भित करण्यात आलेलं होतं। ती आली तर आता एकदम सिरियस कंडिशनमध्ये होती। तिचं ऑक्सिजनचं लेवल 40% होतं, श्वास घेण्यास तिला त्रास होता। तर मग इथं आल्यानंतर आपण त्वरित तिला श्वास देण्यासाठी, आपण कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यासाठी नळी टाकून तिला मशीनवर, श्वास देण्याच्या मशीनवर घेतली व पूर्ण तिचे सर्पदंशाचे जे औषध आहे, इंजेक्शन, आपण ते तिला पूर्ण दिले। नंतर ती रात्री 11-12 वाजेनंतर मग व्यवस्थित शुद्धीत आली। नंतर मग मशीन काढण्यात आले आणि ती आता व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये आहे। कोणत्या सापाचा दंश झालेला होता? ते न्यूरोटॉक्सिक असेल तो साप, बहुतेक करून नाग असणार आहे, कोब्रा। ओके, याच्यात वाचण्याची शक्यता किती असते सर? शक्यता पेशंट जर लवकर हॉस्पिटलच्या इथं आले, म्हणजे बाहेर उपचार न करता डायरेक्ट हॉस्पिटलला रेफर झाले तर पेशंट वाचण्याची शक्यता चांगली असते। जर उशीर झाला तर पेशंट वाचण्याची शक्यता काहीच नसते। बरेचसे लोक बुवाबाजी वगैरे बाबांकडे जातात, नाही, ते जाणं चुकीचं आहे। त्वरित रुग्णाला पहिले हॉस्पिटलमध्ये संदर्भित करून त्याच्या हॉस्पिटल थ्रू उपचार व्हायला पाहिजे। ASV घ्यायला पाहिजे। हे जर अंधश्रद्धा असते लोकांची तर ते लोकांनी अंधश्रद्धा बाळगायला नको। नॉर्मली कसं असतं सर, बाकीच्या लोकांना नेमकं माहीत नसतं हा साप विषारी आहे का बिनविषारी, मग त्यावेळेस काय केलं पाहिजे आपण? तेच सांगतो, प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे, हॉस्पिटलमध्ये जाणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जसे तिचे लक्षणं असतात त्याच्यानुसार आपण त्याच्यावर उपचार करत असतो। आणि जर समजा आता हे जसं बऱ्याचशा बातम्यांमध्ये किंवा
काही ज्या फेक न्यूज असतात बघा, त्याच्यामध्ये सांगितलं जातं की हाताला दोरा बांधा, पायाला दोरा बांधा, अशा काही गोष्टी नाही, करण्यात. ते काहीच करायची गरज नसते. पेशंटला पहिले लगेच जेवढं शक्य होतं तेवढा लवकर दवाखान्यात हलवायला पाहिजे. तेवढाच एक पर्याय तेवढाच वाचणे. एक पर्याय. ठीक आहे सर, धन्यवाद. सर नेमकं भूमीचं प्रकरण काय आणि काय माहिती देऊ का? आमच्याकडे कोडबेल गाव येथील भूमी हिरेमळ नामक बालिका होती. तिला सर्पदंश झाल्यामुळे तिला सटाण्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ती अत्यंत अंत्यावस्था असल्यामुळे त्यांनी गंभीर स्वरूपाच्या असल्यामुळे त्यांनी सामान्य रुग्णालय मालेगाव येथे रेफर केलं होतं. तर आमच्या इथे पिडियाट्रिक डिपार्टमेंटचे असलेले डॉक्टर अभय पोद्दार, सुमेध भामरे यांनी सर्वांनी त्या पेशंटच्या बाबतीत अतिशय काळजी घेऊन आणि प्रसंगी आम्हाला त्यांना इंट्युबेट करावं लागलं होतं. इंट्युबेट करून त्यांनी अतिगंभीर असलेले स्नेक बाईट झाल्यामुळे अशा पेशंटचं व्यवस्थित उपचार करून पूर्णपणे लक्ष देऊन तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं आहे. आता पेशंट बऱ्यापैकी स्टेबल आहे. सटाण्याला त्यांना लस मिळाली नाही असं म्हटलं जातं. सटाण्याच्या बाबतीतलं आमच्याकडे असं ऑफिशियल माहिती काही नाही, पण रुग्णांच्या नातेवाईकांकडनं समजलं आहे की तिथून स्नेक बाईटच्या औषधं उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी आमच्याकडे सामान्य रुग्णालयाकडे सदर पेशंट संदर्भित केलेला होता. बरं, आता अवकाळी पावसाची सुरुवात झाली आहे. बरोबर. आणि त्यामुळे हे साप बिळातून बाहेर येतात, बिळात पाणी गेल्यामुळे. तर काय काळजी घ्यावी नागरिकांनी? अवकाळी पावसाबरोबर उन्हाळ्याचे दिवस आहे, अशामध्ये शेतामध्ये बऱ्यापैकी विंचू, साप असे प्राण्यांचा जे जंगली प्राणी हे असतात त्याच्यामध्ये होऊ शकतं. पण अशा वेळेस शेतामध्ये फिरताना मोठे बूट जे असतात ते बूट वापरणे, नंतर आपण आपल्या आजूबाजूला काही कचरा किंवा मोठ्या प्रमाणात अडगळीचं सामान पडलेलं असेल ते सामान तिथून दूर करणे, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं तर अशा घटना आपण टाळू शकतो. बरं, काही पालकांना बऱ्यापैकी माहिती नसते. आता ह्या पालकांनी तिला तातडीने सामान्य रुग्णालयात नेलं, त्यामुळे कदाचित तिचा जीव वाचला असं आपण म्हणू शकतो. तर या बाबतीत समजा आता साप विषारी आहे की बिनविषारी हे बघत बसायचं की दवाखान्यात लगेच? साप बऱ्यापैकी 90% सापांच्या प्रजाती ज्या आहेत ते बिनविषारी असतात. परंतु सर्पदंश झाल्यानंतर सामान्य माणसाला जातीबाबत किंवा कोणत्या सापाने चावलं याबाबत काही माहिती नसतं. अशा वेळेस त्यांनी त्वरित वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं असतं. त्यामुळे नजीकचं जेही सरकारी हॉस्पिटल असेल तेथे त्यांनी त्वरित पेशंटला उपचारासाठी दाखल केलं तर तिथं शासनामार्फत सर्व सर्पदंशावरील औषधं मोफत उपलब्ध आहे. बरं, आणखी मध्यंतरी असं म्हटलं जायचं की जो साप चावला तो जर तुम्हाला मिळाला तर त्याला मारून दवाखान्यात आणणं योग्य आहे की फक्त फोटो काढून? नाही, ते कसं आहे, माहितीसाठी जर आम्हाला त्याचा फोटो असला तरी भरपूर आहे आणि त्याच्यावरनं आम्ही ते कोणत्या प्रजातीचा आहे साप हे ओळखू शकतो. जे डॉक्टर ट्रीटमेंट करणारे असतात ते समजू शकतात. बरं, बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी बुवाबाजीचा सहारा घेतला जातो, तर याबाबत तुम्ही जनजागृतीसाठी काय निर्णय घ्याल? कसं आहे, आपल्याकडे वैद्यकीय उपचार होणेच महत्वाचं आहे. अंधश्रद्धांवर लोकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. आपल्याकडे वैद्यकीय उपचार सर्पदंशावर पूर्णपणे अवेलेबल आहेत. गव्हर्नमेंटकडनं सर्वच ठिकाणी हे मोफत पुरवले जातात, मोफत केले जातात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने अंधश्रद्धांना बळी न पडता वैद्यकीय उपचार घेणेच महत्वाचे आहे. बरं, मालेगावातल्या सामान्य रुग्णालयात एका चिमुकलीचा जीव वाचवला त्याबद्दल सर्वत्र सामान्य रुग्णालयाचं कौतुक करण्यात येत आहे. तर तुम्ही तुमच्या स्टाफ बद्दल 2 शब्दात काय सांगा? हे आमचं टीम वर्क जे आहे त्या टीम वर्कचाच हा पूर्ण पाठबळ आहे. आणि आमचं जो पिडियाट्रिक डिपार्टमेंट आणि एकंदर सर्वच आमचे कर्मचारी जे आहेत ते प्रत्येक पेशंटसाठी, फक्त ह्याच पेशंटसाठी नाही, प्रत्येक पेशंटसाठी आमच्याकडे जितकी मॅनपॉवर आहे, जे औषध साठा आहे त्याप्रमाणे ते सगळं जीवाशी पणाला लावून काम करत असतात. तर त्यांचं नेहमीच कौतुक करायला पाहिजे, याबाबत वाद नाही. धन्यवाद.